नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र बातमी येते। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गोटातून या घडीची सगळ्यात मोठी आनंदाची बातमी। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दणदणीत विजय तर बीजेपी आणि शिंदे सेनेला सगळ्यात मोठं खिंडार मुंबईत। ठाकरेंच्या शिवसेनेचा फडकला भगवा झेंडा। मित्रांनो, सविस्तर जाणून घेऊया महत्वाची बातमी। या सगळ्या नेत्यांनी अखेर धरली ठाकरेंच्या शिवसेनेची साथ। शिंदे सेनेला खिंडार पडत भाजपचा देखील बडा मोठा मासा ठाकरेंच्या गळाला। सविस्तर बातमी जाणून घेऊया। राज्याच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड। शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावरती विश्वास ठेवत आज मात्र महाराष्ट्राच्या पटलावरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठा प्रवेश झाला आणि शिंदे गटात उडाली खळबळ। तर मुंबईची सत्ता उद्धव ठाकरेंच्या हातात दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। मुंबईकरांसह उत्तर भारतीय नेत्यांनी आणि दक्षिण भारतीय या नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत केल्या संघटना विलीन। मित्रांनो, ही देखील महत्त्वाची बाब आज आपण आपल्या बातमीमध्ये पाहणार आहोत। त्यानंतरच राज्याच्या राजकारणात कुठे कुठे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईत होतोय विजय हे देखील आपण बघणार आहोत। सविस्तर बातमी जाणून घेऊया। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दमदार आणि शानदार विजय। प्रथमतः मित्रांनो, आपल्याला नमस्कार। आपण जर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रियामध्ये कमेंट बॉक्समध्ये आपलं स्वतःचं नाव आणि आपल्या पक्षाचं नाव लिहायला विसरू नका। आपल्या जिल्ह्याचं नाव देखील खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून आपली शिवसेना महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहे हे आपल्याला समजून येईल। बघूया सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दमदार विजय व्हायला सुरुवात झाली आहे। मुंबई कुणाची तर मुंबई फक्त आणि फक्त मराठी माणसांची आणि मराठी माणसांची तर कुणाची तर फक्त आणि ठाकरेंची असल्याचं यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे। महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंच्या भोवती फिरताना दिसतंय। उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कोविड काळामध्ये महाराष्ट्राला वाचवणारा महाराष्ट्राचा एक पहिला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव मुंबईकर घेत आहेत। आणि याच ठाकरेंच्या हातामध्ये आम्ही मुंबई देणार, अन्यथा मुंबई कुणाच्याही हातात जाऊ देणार नाही। मुंबईकरांनी विश्वास दिलाय ठाकरेंना। या सगळ्या घटनाच्या नंतर मुंबईतून सगळ्यात मोठी बातमी समोर येत असतानाच मित्रांनो, ज्या उत्तर भारतीय समाजाच्या भरोश्यावरती भाजपा आपल्या निवडणुका लढवते, निवडणुका जिंकणार असं म्हणते, त्याच उत्तर भारतीय नेत्यांच्या संघटनांनी अखेर उद्धव ठाकरेंना साथ दिली आहे। बोरिवली, विरार त्याचप्रमाणे मुंबईच्या बहुतांश भागातून उत्तर भारतीय संघटनांनी आपला एक गट्टा पाठिंबा उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे दिला आहे। जवळजवळ 1 लाख सदस्य संघटना असणारी ही संघटना थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीमुळे भाजपच्या वाडात मात्र आता त्यांची हवा गुल झाली आहे। ज्या उत्तर भारतीयांच्या भरोश्यावरती भाजपा ही निवडणूक लढवते, त्याच मतदारसंघातून अखेर या सगळ्या संघटना नेत्यांनी उद्धव ठाकरेंना आवाज दिला, साथ दिली। कारण की मुंबईच्या राजकीय वातावरणामध्ये आम्हाला जर राहायचं असेल तर ठाकरे बंधूंना सोडून जमणार नाही। मुंबई ही त्यांच्या पाठीमागेच राहणार आहे। तेव्हा आम्ही देखील उद्धव ठाकरेंना सोडणं अशक्य असल्याचं त्यांनी म्हटलंय। जवळजवळ 1 लाख सदस्य संख्या असणारी ही संघटना उद्धव ठाकरे यांचा आवाज बुलंद करण्यासाठी ठाकरेंच्या प्रत्येक प्रचार सभेतून, प्रत्येक शाखेतून यांचे कार्यकर्ते फिरणार आहेत। मुंबईची सत्ता पुन्हा ठाकरेंच्या हातात देण्यासाठी आम्ही घरोघरी प्रचार करणार असून ठाकरेंसाठी आम्ही आपलं संपूर्ण दिवस देखील द्यायला तयार आहे। ठाकरे पाहिजे, अन्यथा मुंबई ही पुन्हा वाचणार नाही, असं चक्क म्हणतायत उत्तर भारतीय नेते। मित्रांनो, हा सगळ्यात मोठी चमत्कार आहे ती म्हणजे मराठी माणसांच्या मुंबईतील नेत्यांसाठी जे भाजपच्या नादी लागून ठाकरेंवर टीका करतायत त्यांना मात्र मुंबईतून आता सगळ्यात मोठी ही ललकारी भेटली आहे। कारण की उद्धव ठाकरेंचा आवाज बुलंद करायचा असेल तर आपणाला राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नसल्याचं या सदस्यांनी म्हटलंय। सगळेच उत्तर भारतीय नेते जे मुंबईत स्थायिक झालेत यांनी मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेशी पंगा घ्यायचा नाही तर ठाकरेंशी जुळून घ्यायचं ठरवलंय। यामुळे भाजपच्या मात्र पायाखालची वाळू सरकलेली आहे। दुसरीकडे मित्रांनो, मुंबईच्या ज्या भागात शिंदेगडाचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या बाजूने लढतायत त्या भागात फक्त आणि फक्त
उद्धव ठाकरेंना साथ द्यायची असे फरमान देखील निघाले आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी माणसांसोबतच उत्तर भारतीय नेते, उत्तर भारतीय समाज देखील ठाकरेंच्या पाठीमागे 100% ताकदीनं उभं असल्याचं सध्या जाणवतंय. आणि ही ताकद ठाकरेंना मिळाली, ठाकरे बंधूंना मिळते आणि या मिळालेल्या ताकदीतूनच उद्धव ठाकरेंचा आवाज बुलंद होतोय. मित्रांनो, त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची बाब मुंबईतूनच स्पष्ट जाणवते. मुंबईमध्ये सध्या वेगवेगळ्या पक्षांचे, वेगवेगळ्या संघटनांचे, सामाजिक संस्थांचे वेगवेगळे सर्वे चालू आहेत. मुंबईमध्ये काय होणार, मुंबई कोणाची, मुंबईवर सत्ता कोणाची, मुंबईत कोण पाहिजे, अशा वेगवेगळ्या संस्थांचे सर्वे आता समोर येऊ लागले आहेत. भाजप मात्र पेड सर्वे करून भाजपच्या बाजूने सर्वे घेण्याचा प्रयत्न करत असतानाच आता या निष्पक्षीय संस्थेने मात्र उद्धव ठाकरेंच्या बाजूने सगळेच निर्णय जाहीर केलेत. मुंबईतील जवळजवळ 73% मराठी माणसं आज उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं असल्याचं या संस्थेने म्हटलंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये महापौर कोणता पाहिजे, तर मराठी माणूसच महापौर पाहिजे. आणि तो कोणत्या पक्षाचा महापौर हवा आहे असं विचारल्याच्या नंतर सगळ्यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोन्ही पक्षापैकी कुणाचाही आम्हाला महापौर चालेल, फक्त BJPचा महापौर नको आहे. BJP उत्तर भारतीय किंवा गुजराती, मारवाडी अशा प्रकारच्या नेत्यांनाच महापौर करायला पुढे असते. त्यामुळे मुंबईचा महापौर मराठी माणूस करत असेल तर आम्ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनाच पाठिंबा देणार असल्याचं या नेत्यांनी मुंबईत आपलं महत्त्वाचं विधान केलंय. यामुळे मित्रांनो, आता मुंबई एकवटली आहे, मुंबईतला मराठी माणूस एकवटला आहे, मुंबईतली शिवसेना एकवटली आहे. राज्याच्या राजकारणात शिवसेनेसाठी जे जे हवंय ते आता उद्धव ठाकरेंनी करायला सुरुवात केली असून, म्हणजेच राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या हातात मुंबईची सत्ता सोपवून पुन्हा मुंबई आपल्या ताब्यात घेण्याचे भाजपचे मनसुबे आता धुळीस मिळू लागले आहेत. दुसरी आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुंबईत सत्ता कुणाची येणार, कुणाचे किती येणार नगरसेवक, तर सगळ्यात मोठी बाब उद्धव ठाकरेंच्या आणि मनसेच्या दोन्ही शिवसेनांना मुंबईत 120 जागा मिळतील असे सर्वे सध्या समोर येऊ लागलेत. भाजपला 79 ते 83 जागांपर्यंत, भाजप आणि शिंदेगडला एवढ्या जागा मिळतील. शिंदेगड 10 ते 12 जागांवरती मुंबईत विजय प्राप्त करेल असा देखील अंदाज व्यक्त होतोय. त्यामुळे मित्रांनो, मुंबईची सत्ता पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या ताब्यात येणार असल्याची सुतवाच राजकीय जाणकार, राजकीय पत्रकार, विशेष महत्त्वाचे व्यक्ती आपल्या कमेंट्स व्यक्त करत आहेत. या सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी बातमी म्हणजे उद्धव ठाकरेंचा वर्चस्व ठरतोय. राज ठाकरेंची ताकद, वक्तृत्वाची ताकद लोकांवरती भारी पडते. या सगळ्या संकटातून मित्रांनो, उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र आता निघते, पुढे जाते. आपणास काय वाटतंय, राज्याच्या राजकारणात भाजपला हे संकट महागात पडेल का? उद्धव ठाकरेंची मनसेची युती भाजपच्या पत्त्यावर नाही तर भाजपला संकटात घेऊन जाते, या मताशी आपण सहमत आहात का? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.